Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे हॉस्पिटल रेडी झालो आहे, पण त्याच्या आधी एक शूट आहे रचनाचं, सो तिच्या बरं मी चाललो आहे बाहेर आणि नॉर्मल रुटीन स्टार्ट झालंय. नायसा गेली आहे स्कूलमध्ये, रचना आहे किचनमध्ये आवरत आहे आणि आई आराम करत आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. So please stay tuned and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere and yes, live, laugh and love. So आज आम्हाला लंच शिरगावकर काकी घेऊन येणार आहेत. सो ज्या तुम्ही आधीच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल 2 days बॅक, ते घरी आलेल्या दोघं काका आणि काकी. सो थँक्यू सो मच फॉर ऑल द लव्ह अँड गुड मॉर्निंग. तो नाश्ता रेडी आहे. रचना पण छान वाटते, फेस्टिव्ह आउटफिट. तर शूटला चाललोय रचनेवर आणि मग तिथूनच येण्याच्या आधी आम्हाला पटापट यायचंय. आणि लंच आज स्पेशल आहे, मी सांगितलं आहे. स्पेशल मला आराम दिला आज काकींनी, एकदमच सांगितलं की मी तुला आराम, मी जेवण पाठवणार आहे. म्हणून सकाळपासून ऍक्च्युअली म्हणजे खूप कामं झालेत, खूप एडिटिंग झालेत, खूप गोष्टींना व्हॉइस ओव्हर झालेले, सगळे टाइमावर गोष्टी गेलेल्या आहेत. तर जरा थोडंसं बरं लागतं. नायसा येण्याच्या आधी आणि आईचं जेवणाचा टाइम होण्याच्या आधी आम्हाला परत रिटर्न यायचं आहे. आज आहे हेल्दी ब्रेकफास्ट. गुड मॉर्निंग. मोबाईल आहे म्हणून बरं आहे, वेळ कधी जातो एकदम. थोडा कंटाळा आला तर मोबाईल बघितलं जरा छान आणि फ्रेश वाटते. येल्लो काय दुसरा त्या करमणूक पहिलंच तेच नाही. कंटाळा आला का थोडंसं ओपन केलं का बरं बघायला मिळतं सगळं. आधी जाता नाही ना सगळीकडे गर्दी पण. ट्रॅफिक वगैरे भेटेल. माझा तो नेहमीचाच रूट झाला हॉस्पिटलचा. एअरपोर्टचं उद्घाटन आहे आणि एअरपोर्टचा शून्यापासून मी हे बघतोय प्रोग्रेस डे अँड डे. बाहेर नाच म्हणजे रोडचं पण किती एफर्ट्स, किती मेहनत. आणि फायनली सो आपल्याला लवकरच डोमेस्टिक इंटरनॅशनल फ्लाइट्स पनवेलवरून जस्ट 5 minutes. 5 minutes. मला काय ते एवढ्या जवळनं प्लेन गेलेला आहे, म्हणजे आमच्या घराच्या जवळनं एकदम. आता आवाज वगैरे एकदम क्लिअर इथे नाही, त्या साईडला करंजी साईडला थोडंसं आपल्या लोकांना जास्त आहे. म्हणजे पूर्ण एवढ्या वर्षांपासून मुंबईच्या एवढ्या गर्दीमध्ये जे एअरपोर्ट आहे त्यांना तर कसं कुठे बस टेबल तुमचा घेतो त्याला बोलते बस तिकडे, तरी इथेच त्याला बसायचं असं तुमच्याबरोबर. मला उलट वाटते मी त्याला ते तिकडे बस नाश्ता करताना जेवताना बसतो. आईला तो पण इथे एकटा बसेल, तुम्ही पण इथे एकटे, त्यापेक्षा एकत्र नाही बेडवर पण त्याला थोडस तुझ्याशी बोलता येईल. उद्घाटनला नरेंद्र मोदीजी येणार आहे आणि नावावरून एवढा विवाद होतं की कोणाचं नाव, पण दिबा पाटलांचंच, लोकनेते दिबा पाटलांचंच नाव दिलं. हे ऍक्च्युली योग्य आहे, कारण आईने बघितलाय त्यांचा प्रवास. मी 1995ला नगराध्यक्ष होते ना, तेव्हा म्हणजे आम्ही काय एवढं आमचं राजकारण हा विषय नव्हता. तर खरोखर त्यांनी म्हणजे त्यावेळेला सांगितलं, कधीही तुझं काही काम असून दे मंत्रालयात, इथे कुठलेही काही प्रॉब्लेम असून दे ये म्हणून. म्हणजे खूप रिस्पेक्टेड आणि असं त्यांचा स्वभाव होता. म्हणजे असं इन रिटर्न रिस्पेक्ट सगळ्यांना द्यायची. आणि आज त्यांचं एअरपोर्टला नाव मला पण खूप छान वाटते. आज मी हे असतं ना माझं म्हणजे तर मी नक्की गेले असते, म्हणजे असं खरं सांगते एकदम. सो आईचा एक फोटो आहे त्यांच्यासोबत एकदा एका कार्यक्रमात भेटले. 26 जानेवारीचा ना, रिपब्लिक डेचा. सो हा फोटो इथे साईडला दिसत असेल तुम्हाला.
म्हणजे आणि आणि खरंच खूप केलंय त्यांनी लोकांसाठी, इकडच्या सगळ्यांसाठी. हो हो, म्हणजे स्वतःसाठी न करता, जसं आई मला म्हणत होती की त्यांनी खूप सॅक्रिफाईस केलंय आणि सेल्फिश म्हणजे असा स्वभाव, एकदम सेल्फलेसली असं नेता म्हटलं का तो म्हणजे त्याचं जास्त स्वतः तसं त्यांचं नव्हतं. त्यांनी लोकांसाठी खूप काही केलेलं आहे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी वगैरे असं म्हणजे खूप त्यांचं काम आहे म्हणजे. आणि मला आजचं असं वाटत होतं आजचं म्हणजे असताना मी खरोखरच म्हणजे गेलेच असते त्या कार्यक्रमाला असं. आठवणी राहतात. हो. आणि कधी पण असं म्हणजे काही काम असेल किंवा काय एवढं कोण असं बोलून वगैरे असं कमी लोक असतात म्हणजे असं. हा. आणि त्यावेळेला काय एवढं असं ते आपल्याकडे मोबाईल नव्हता, काही नव्हतं काय असं, म्हणजे आपल्याला त्या आठवणी वगैरे खूप काही म्हणजे त्यांच्याशी मंत्रालयात भेट झालेली, त्याने कामं पण काय असेल आणि त्यांच्या सगळ्यांना भेटून वगैरे ओळख करून असं म्हणजे खूप त्या आठवणी आता एकदम ताज्या झाल्या आहेत एकदम. आणि त्यावेळेला कसं शिवसेनेची सत्ता होती 1995ला, त्यामुळे कसं खूप म्हणजे खूप माझा महाराष्ट्रात रेकॉर्ड आहे काहीतरी 58 खाली मी 102 का काहीतरी अशी कामं केलेली आहेत, म्हणजे खूप मोठा रेकॉर्ड आहे एकदम. म्हणजे कारण मी अल्पमतात होती आणि हे सगळे जे खालचे म्हणजे नगरसेवक होते जे अपोजिट, ते काही मदत करत नव्हते. मग ते 58 खाली मी कामं केलेली आहेत म्हणजे तो रेकॉर्ड झालेला आहे माझा. आणि मला सगळ्यांना आणि खूप म्हणजे माझ्यापाठी खूप सगळे म्हणजे सगळ्यांनी मदत केलेली आहे, जे मोठे मोठे नेते आहेत. का आता मी सगळ्यांचीच नावं घेऊ शकत नाही, खरं सांगते, पण मला खूप सगळ्यांनी मदत केलेली आहे. म्हणजे ते ऑपोजिट पार्टीमध्ये म्हणजे विरुद्ध पक्षात असून पण त्यांनी तुला हेल्प केली. म्हणजे दिबा पाटील ऑपोजिट ह्याच्यात असून पण असं नाही, म्हणजे रायव्हलरी असून पण म्हणजे अल्पमतातली नगराध्यक्ष मी होते ना, त्यामुळे कसे कामं करायला देत नव्हते बाकीचे नगरसेवक वगैरे असं. त्यामुळे मी मंत्रालयातून कामं केलेली आहेत म्हणजे डायरेक्ट, आणि त्यामुळे सगळ्यांनी मदत केली आहे मला. त्याच्या जेव्हा निवडून आलेली त्यावेळी ते मायनॉरिटी म्हणजे मुस्लिम वॉर्डातून हे करून आलेली ना. सो म्हणजे ते त्यावेळी एवढं हे नव्हतं, म्हणजे पक्षपात किंवा जाती आणि हे धर्माचं म्हणजे होतं, पण एवढं हे नाही. म्हणजे तेवढं तू आणि म्हणजे पप्पांनी तेवढं छान असं ते लोक मानायचे, मुस्लिम लोक मुस्लिम लोक होते. आता मुस्लिम वाड्यात शिवसेनेचे सीट येते म्हणजे मोठी गोष्ट होती. आणि त्याच लोकांनी खरं उभं केलेलं पहिल्या वेळेला ना. त्याच लोकांनी उभं केलेलं. 1990 मध्ये त्याने उभं केलं आणि 1995 मध्ये ते आपल्या ह्याच्यात लाईनाळी वगैरे त्या वार्डातून निवडून आले. आणि नगराध्यक्ष हे म्हणजे माझ्या नशिबाचे हे आहेत एकदम, म्हणजे कोणीच उभं राहत नव्हतं. म्हणजे त्यावेळेला नगरसेवक फोडून म्हणजे आम्ही विजयी झालेली. खूप मोठी स्टोरी आहे त्याची, म्हणजे एवढी स्टोरी मोठी आहे ना का सांगितलं तर आता पण त्याला झाले 25-30 वर्ष झाली. सगळ्या आठवणी एकदम आजच्या ह्याच्याने निमित्ताने सगळं आठवण. हो, पण असं काय असेल कोणाचं काय का लगेच सगळं ते बरोबर डोक्यात येतात सगळ्या गोष्टी, आठवणी सगळ्या. चलो निघतो आम्ही पण. अवॉर्ड दिला ना, तुझा रेकॉर्ड झाला मराठी हे, तसं मला पण त्यावेळेला बोलायचं होतं. म्हणजे जेव्हा मला सांगितलं ना का तुम्ही पण रचनाबद्दल 2 शब्द बोला, त्यावेळेला मलाही बोलायचंय. माझा पण रेकॉर्ड झालेला आहे म्हणजे नगरपालिकेमध्ये म्हणजे 58 खाली मी कामं केले डायरेक्ट मंत्रालयातून. म्हणजे हा माझा पण रेकॉर्डच होता तिथे. टिकल्यात चांगल्या म्हणजे. सो आज काका काकींनी खास मेजवानी आणली घरी. बाकी काय ऐकतायत का नको नको बोललं तरी काकींचं चालूच. म्हणजे रचायची काकी म्हणजे माझी बहीण. नुसतं दमल्या तुम्ही? काहीच नाही, मस्त. काय दमले मी तर मजा वाटते मला असं कोणाला काही करायचं असलं तर. हो सर, खूप आवड आहे ना. खरंच आहे. तर त्यावेळी पण मोदक एकट्या मोदक करत होते. मी गेलेलो ना, एकदम मन लावून एका जागेवर बसून
इकडे काढायला लागेल ना मला. तर तुम्ही एवढं काय नाही, एवढं 4 माणसं आम्ही 4 सगळे एमडी लगेच. सो पाहुण्यांनीच केला आमचा पाहुणचार. नाही अजून आली, तिच्यासाठी आम्हाला लेट झाला असेल, अडकली भाकरी रेडीमेड. एवढं भाकरीपासून सगळं. बाबा असं खाऊन झोपू ना आम्ही. मस्तपैकी झोपा. ह्याच्यात हे फ्राय बसला ग त्याच्यात तर राहिले नाही का त्याच्यात 5 आणि ते पण थोडे मोठे मोठे. खायचं सगळं आणि मला नंतर सांगायचं कसं झालं. खरं खरं सांगणार मी. हे कोलंबी, कांद्यावरची कोलंबी आहे माझी. आणि फेवरेट आहे. हे आहे ना सगळ्याच्या खाली ठेवू काय नको असं ठेवावं. राईस थोडा आणलं म्हणजे काय करायचं. खूपच केलं. काय खूप केलं काय मग खूपच केलं. एवढं मी म्हणलं ते एवढं कुठे आणत बसलात. नुसतं थांबल्या सकाळी. ह्या जेवणाबरोबर सोलकडीची खूप मज्जा ते तर आहे. मग खूप आमच्याकडे 10 माणसं जेवतील. अच्छा अच्छा. त्यांना म्हटलं मित्र वगैरे झालेत की नाही. ते माझ्या ह्याचे म्हणजे माझा भाऊ आहे ना उरणला, त्याचा तो मित्र, तो दुबईत असायचा. आता तो त्यांनी कॅन्सल केलं होतं. मस्त जेव काहीतरी वेगळं. आता मला ते तेच खाऊन पण कंटाळली. एकदम आई माझी असंच सगळं बनवून कोलंबी तुला कोलंबी आजी मस्त घेऊन यायची. म्हणजे बापरे. नाही मग मी असाच विचार केला म्हटलं ती कोलंबी आणि ना जरा पापलेट म्हणजे हे छान मिळाली सुरमई पण पापलेट यांना मी आणायला नव्हते घेऊन गेलो. हे घेऊन आले कोलंबी आणि पापलेट घेऊन आले. ते पापलेट असे जास्त मोठे नव्हते त्यामुळे आम्हाला मग हिला परत पाठवलं. मी म्हटलं सुरमई घेऊन तिला सगळं नाही तिला ते कळतं म्हणजे यांचा काही प्रॉब्लेम नाही. यांना मच्छीतली एवढी माहिती आहे. ती खाण्यात पण एक्सपर्ट करण्यात पण एक्सपर्ट आहे. तुमची करायला आता फ्राय तिने केलं. बाकी मी आज बनवलं सकाळपासून तिचं काय चालू होतं म्हटलं आता तू फ्राय कर. ते फ्राय करून तिला ते व्यवस्थित काम सांभाळून असं आहे आणि सोपं नाहीये म्हणजे घर प्लस जॉब करणं. आता ती आपली घरी घरच्या घरी आहे म्हणून फ्रॉम होम आहे म्हणून चाललं. म्हणून तिने आता ते तसं करलं जॉब की ठीक आहे. बाहेर गोरेगाव अंधेरी एवढे लांब म्हणजे सेफ्टी ड्युटी असली तरी चालेल. मी घरून करू शकते असं. हे सासर इकडे ना गुहागर. हो गुहागर क्लासेस होते. गुहागर पासून यांचं ते विसापूर म्हणून गाव आहे तिकडे. पण गुहागरला आमचे क्लासेस वगैरे माझं लग्न झालं तिथे. सुंदर आहे गुहागर. मस्त बीच, सुंदर बीच आणि आई आपण देवळाला गेलेलो बघ ते देऊळ होतं एक मंदिर आहे त्याच्या जवळच आहे. आणि मी त्या कुठलं गुहागरला बॅडेश्वर दुर्गा देवीचं हॅपी होम म्हणून गेलेलो आहे. हॅपी होम आता जे आहे ना मस्त दोघांनी तुम्ही कुठे बाहेर जायचं. आले कोण आलं कोण आलं. आजी बघतच नाही. आजी बेडमध्ये आहे लाजली ती. थोडस सरबत सनीला निघायचं आहे ना. होत नाही ऍक्च्युली. बसले नाही ना म्हटलं बुधवारी मी येत असते तिला तिचेच सांगून टाकलं काहीतरी. टिफिन झालं. त्यांचा युनिफॉर्म आहे माझ्याकडे कोण जास्त नाही. माझे माहेरचेच जास्त यायचे. यांच्याकडचे म्हणजे बहीण वगैरे यायचे पण माझी फॅमिली कशी आते भावंड मामे भावंड मावस भावंड सगळे येतात. मला पण आणि परत वर्ष निघून जात आहे पटकन. पण आता ह्या वेळेला मी व्यवस्थित आणि टाइम टू टाइम करायचं ब्लड टेस्ट 6-6 महिन्याने. आपण आपली काळजी घ्यायची. आता कसं पडल्यानंतर सगळं समजतं काय आहे ते. म्हणजे आयुष्यात आपण चालतो त्यावेळेला आपण असं वाटतं काय नाही होणार. पण ज्या वेळेला आपण बिछाण्यावर पडतो ना बेडवर तेव्हा कळतं काय आहे ते. आता या 15 दिवसात मला खूप काही गोष्टी कळून गेल्या.
म्हणजे कधीच असं झालं नाही ना आई एवढ्या वेळ बसली. आरोग्य म्हणजे किती म्हणजे महत्वाचं आहे हा? खरंच आहे खरंच. आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आपलं शरीर म्हणजे एक काय म्हणतात, शरीरामध्ये प्रत्येकाचं हे आहे की आपोआप म्हणजे त्याचं हे होतं म्हणजे कुठची डिसीज क्युअर होते, पण काही गोष्टी अशा असतात की आपल्याला ते डॉक्टर त्यामुळे कोणाला त्रास नाही आला पाहिजे बस. मस्त जेवायला घ्यायचं तसं पद्धत आणि मध्ये मला नको सांग तुला नाही, नाही. आता जेवणार. मी म्हणते नाही 2:30 वाजता वगैरे येते ती काय. तरी आता ते ट्रॅफिकमुळे लेट होतो. उरण नाक्याला ट्रॅफिक होऊन जाते ना, तुला लेट. नाही आम्ही आता ते आज उद्घाटन आहे ना त्याच्यामुळे मला आपल्या ह्या साईडला सनीला त्रास होईल. जाणारे लोक वगैरे हो, काय नाही तिथे ट्रॅफिक आहे. काय माहित, जातील लोक बघायला. ग्रुपवर आज टाकले आपल्या सोसायटीच्या. एवढी गर्दी मला पण आलेली इन्व्हिटेशन म्हणजे म्हटलं यावेळेला काय जमणार नाही. आता कोण काल वगैरे आलं ते संध्याकाळी बघायला. हो काल नाही आम्ही आम्ही आले. तिकडनं इकडनं सगळीकडनं जसं कळेल तसं माणसाला वाटतं ना भेटून. तुम्ही पण इथेच यायचं ना आमच्या बरोबर. बसात ना भरपूर आहे. ती आहे ती त्यांनी म्हटलं तिला नाही म्हटलं तुला वाटलं तर चला रचना आणि बाहेर गेले तुला वाटलं तर जेवण नाही या ती बसते ना गाडी बसते जेवण वगैरे तिचं तर चालू होईल ना. जेव दे गरम गरम मी हे म्हणते तुम्ही मेसेज बघितलं असतं तर मी तू शांत राहा. आता जरा काकींचं व्यवस्थित होईपर्यंत काही करायचं आणि ते सरप्राईज आणि 12:30 वाजता आम्ही घेऊन येऊ. नाही अशा गोष्टी मला ऐकू येत आता हे नाही. मला काही त्याच्यातून द्यायचं नाहीये अजिबात. काकींच्याकडे लक्ष द्यायचंय व्यवस्थित. नंतर काही आपण द्यायचं म्हणजे पिशवी सही सगळं ठेवून द्यायचं. सगळं ठेवून द्या. पण मी तुम्ही पण मस्त तुम्हाला जेवा, आता असं आराम surprise करा. देणार आहे. तुम्हाला काय आवडतं? काय मला काय नाही आवडत आता. मग मी काय सांगते? आता जेवण झालं ना मग मी नंतर काही आपण करू. काही आपण असं काही नाहीये खायला काय म्हणजे करायलाच पाहिजे असं काय. आता मस्त मला चान्स मिळाला ना तर तुम्ही एन्जॉय मी पण छान सोडलं. एन्जॉय करा. दोघी पण सुगरण मला विचारलं तू मला काय जमणार नाही सांगितलं. मी रेडीमेड आणून डबे भरून दे. काकींकडे बघून मला असं वाटतं तुमच्या वयात जेव्हा मी येईल ना मी तुमच्यासारखी होईल. सेम मोदक चांगले असतो ते नाही समज आपल्याला. मोदक साठी ती येईल तुमच्याकडे खास शिकायला. फेसबुकवर असतील आता नवऱ्याने सांगितलंय खास शिकायला शिकून मोदक घ्या. जा तू. नाही तुझे पण चांगले असतात. नाही, मी कुठे बनवले? कुठे बनवले? नाही एकदाच ते बनवले. आई नव्हत्या तो तो एक बनवला. काकी नव्हत्या वाटते तेव्हा. हा, पण ते- त्याच्यानंतर आई नाही लक्षात. म्हणून मी करताय. लक्षात आहे त्यांना. मी असं झोपायला गेली ना की मोबाईल पण पहिली रचना कधी आता बरेच दिवस बघता आलं नव्हता. आता गणपती काय असलं की नाही असल्यानंतर नाही. नंतर सगळेच busy तेच असतात. म्हटलं ना काकींचं मी अगदी उशिरा बघितलं तसं. म्हटलं अरे बापरे परवा तू भेटल्या काय चाललं. आता मनातल्या मनात बोलत असते तिथे जाईपर्यंत बोलत राहील. तुझा नंबर मला सगळी सेंड करायचा नंबर. माझा नंबर सेंड कर. तुझा आणि मग आम्ही मग बोलू. आम्ही बोलू का तुझं पाठवून दे. त्याला एवढा त्रास. हो बघ ना एवढं आणलं त्यांनी. चला जेवायला बसू. पण तुझ्यासारख्याच आहेत त्या एन्थुझियास्टिक. म्हणून मी बोलली की मला नेहमी ती एक भीती असते की जेवढी एन्थुझियास्टिक मी आता आहे पुढे एका एज नंतर तो एन्थुझियाझम माझ्यात असेल की नाही. पण आता काकीकडे बघून तर नक्कीच वाटतं की पाहुणचार करायला त्यांना आवडतं. मला सुद्धा आवडतं. चला बसती जेवायला. हळू बसा पाय वरती ठेवायला नका टेकू. नाही जोड नाही लावायचं. म्हणजे असं जोर नाही लागला. मी बसते. नाही तू ओके. Yeah, okay. Thank you. सोलकढी दिली.
बापरे एवढी मोठी piece. आई ह्यात पापलेट आहे, देऊ का? मला फिश म्हणून आवडत नाही. छान. So thank you so much for the amazing lunch. छान आहे. टेस्ट करून दे, टेस्ट कर. भूक लागली मला. खा ना. बस ना जेवण तू तू पण. पण बस ना. नाही नाही सगळं होईल. माणसाला दे ना इथे. Daddy आला. काय केलंय वहिनींनी? पायाचं पाणी घे. जेवायला काय सूप केलं? जेवायला हे केलं वाम. जेवायला- नाही नको नको इथे जेवण करायला नको नको आवडेल ना? काम आहे. वहिनींनी मस्त अरे बस 5 मिनिटं तर बस. मी पाठवले खास पाया सूप आईसाठी. आता पिताय? दे थोडं. कधी प्या. हा बघू आता थोडंच देऊ. आई पण पहिल्यांदाच पिणार आहे. हा म्हणजे असं सूप पिते पण पायाचं सूप नाही कधी प्यायचं. बघते मी ट्राय करते. जागृतीने पाया सूप पाठवले मी पहिल्यांदाच पिते बघते. म्हणजे असं सूप पण छान आहे ना. मी पाया सूप कधी प्यायलेली नाही ना म्हणून छान झाली. मस्त जेवली आहे. हो हो खूप छान जेवण केलं होतं. मस्त जेवण आणि त्याच्या अगोदर जागृतीने दिलेलं सूप खूपच सगळं छान होतं. अन्नदाता सुखी भव. खूप छान जेवण आहे एकदम मस्त. थँक्यू. चलो बाय. काय काळजी घे, सावकाश जा. येस लवकर. मला माहित होतं आत्या काय थांबणार नाही. दोघी पण तू पार्टनर काय नाचते असं. मस्त आहे. मी उलट बोलते येऊ नका तुम्ही. काय येऊ नका सगळी येऊन येऊन बघून जात तेव्हा पाऊस खूप होता इथं. असं झालं तेव्हा. हो नाही पाऊस होता 2-3 दिवस. कधी आपण येतो नाही म्हटलं अशा वेळेस नाही गेलं. मला मनाला खूप वाईट वाटतं. कशाला अगं मोठं नाही ग. बघितलं तरी जरा समाधान हो वाटतं. समाधान वाटतं. व्हिडिओ बघायचा आणि हे बघायचं त्याच्यात फरक आहे ना. महिलांनी जेवायला हो वाटतं. नाही जेवायलाच वाटते मी. आम्ही खाऊन आलो. 11 वाजता कोण जेवून येतं मग आत्या? ही 11 वाजता मी ना. नाही नाही जेवायचंय बाबा, त्याशिवाय थोडी होणार. सो आज आम्हाला एकदम सरप्राईज मिळालाय कारण दोन्ही आत्या आलेले आहेत. सनी गेला हॉस्पिटलला जसं की तुम्ही ते पाहिलंच. आणि त्यांना फटाफट जेवायला वाढते मी. सो नायसाचं जेवण वगैरे झालेलं आहे. मला आता फक्त थोडंसं भात ठेवायचं आहे आणि ताई त्या व्हेज खातात. मग मी विचार केला की फटाफट बटाटी आहेत ती उकडते, एक पोळा टाकते, वरण आहे वरणला मी फोडणी देते. सो त्यांचा सुद्धा एक प्रॉपर मील होऊन जाईल. हे बघा हे मॅडम आत्ता जेवली आहे आणि लगेच भूक कशी लागू शकते तुला? म्हणजे काय करायचं? भूक म्हणजे आता हिला भूक कशाची लागली असेल माहितीये का? कशाची? चॉकलेट केक. एक तर मला भूक लागते. चॉकलेट केक, शेंगा फ्राईज, मजा बनाना. ऑरेंज बोलली, ऑरेंज आहे तिथे. चल जा घ्या बसा पोट भरून जेवा दोघी पण. ऐकलंस तू? छान छान वाटलं तुम्ही आलात पण असं घाई गडबडीत आलात. आता धाव 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 पळ 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 पळ. मी जेवली. माझं शेवटचंच बाईट बाकी होतं. ना हो मी नाही मला असं वाटतं ते आलं तर पत्करला असं लवकर आलं असं उद्या विद्यात पत्करला असतं. बुडाला कसला ज्यूस हिने कसला ज्यूस केलाय? असं पिळलं असं पिळलं. अभ्यासाला बसा आणि चला. स्क्वीज केलाय. चटणी देऊ मी आत्या तुम्हाला? प्रार्थना दिलंच नाही एवढा. चटणी आहे बघा ना इकडे. चटणी पण देते थांबा.
सो फायनली द डे कम्स टू एन एंड. आणि जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं की दिवाळी सण येतोय आणि आपण सगळेच जोरदार तयारी करतो. सो तसंच काल मी फराळ तुम्हाला सांगितलं आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे रेडी रांगोळी. ह्या बिझी स्केड्यूलमध्ये खूपदा असं होतं की आपल्याला रांगोळी काढायला टाइम मिळत नाही. मग अशा टायमाला इच्छा पण असते की अरे रांगोळी पाहिजे, कारण दिवाळीत रांगोळी नसेल तर मग सगळं इनकम्प्लीट वाटतं. पण मग अशा टायमाला तुम्ही अशा ह्या ज्या रेडी रांगोळी आहेत हे नक्कीच घरात यूज करू शकाल. आणि याला अजिबात असं वाटत नाही की ह्या अशा लाईक मुवेबल रांगोळी आहेत, जसं की तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही ह्याचं प्लेसमेंट करू शकतात. इथे तुम्ही मध्ये फ्लावर्स ठेवून ह्याच्या त्याच्या बाजूला ह्या अशा कुयऱ्या ठेवू शकतात किंवा हे जसं मी ठेवलं तसं ठेवू शकतात किंवा फक्त एकच कलर मारा पूर्ण फ्लोअरवरती आणि मग त्याच्यावरती ह्याची प्लेसमेंट करा. आणि सुंदर आहे, जसं की ही समई किती सुंदर, म्हणजे असं वाटतच नाही की म्हणजे ते असं आपण मूव्ह करू शकतो. असं वाटतं की ती रांगोळीच काढली आहे. त्याच्यानंतर हा कलश आहे, हे हा असे 2 असे दिवे आहेत, पणत्या ज्याला तुम्ही आपण म्हणतो, आणि हे 2 मोर. सो मला हे सगळं आलेलं आहे रेडी रांगोळी डिलाईट यांच्याकडनं. त्यांचं एक इंस्टाग्रामवरती पेज आहे, तुम्ही नक्की व्हिजिट करा यांच्या इंस्टाग्राम पेजला. असे छान छान सुंदर सुंदर रांगोळीचे डिझाईन्स तुम्हाला त्यांच्या पेजवर बघायला मिळतील. आणि थँक्यू सो मच रेडी रांगोळी डिलाईट. मला खरंच खूपच आवडलं आहे तुम्ही ज्या पद्धतीने मला रांगोळीज पाठवले, कारण हे माझ्याकडे ॲक्च्युली नव्हते. सो खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी यांचं लिंक दिलेले आहे, डू व्हिजिट देअर पेज. सो चला मग हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.